वादळी वाऱ्यामुळे घराची भिंत कोसळून डिग्रस गावात एकाचा दुर्दैवी मृत्यू। संगमनेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने धुमाकूळ घातला असून डिग्रस गावातील एका घराची भिंत कोसळून एका ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मौजे डिग्रस येथील गट क्रमांक 484 मधील रहिवाशी महादू दगडू माळी वय 64 हे बुधवारी दिनांक 13 मे रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरात होते। दरम्यान अचानक जोरदार वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि पावसास सुरुवात झाली। सुमारे 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास घराची भिंत अचानक कोसळल्याने ते भिंतीत वीट सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले व गंभीर जखमी झाले। घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गुलेवाडी येथे दाखल केलं। मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेमुळे माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। ग्राम महसूल अधिकारी गायकवाड, ग्रामविकास अधिकारी रुपाली कहाणे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला। संबंधित कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। तसेच भागवत धुळाजी तोरे यांच्याही घराची भिंत कोसळली आहे। याही ठिकाणी महसूल अधिकारी गायकवाड व ग्रामसेवक रुपाली कहाणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला आहे। तालुक्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे झाडे उन्मळून पडणे, वीज पुरवठा खंडित होणे तसेच घरांचे नुकसान होण्याच्या घटना घडत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। यावेळी रंगनाथ भाऊसाहेब बिडगर, शिवदास सावळेराम वाघ, गोकुळ शहाजी बिडगर, रामनाथ दत्तू बर्डे, नवनाथ वावरे, बाबासाहेब माळी आदी पंचासमक्ष पंचनामा केला आहे। महासत्ता न्यूज, संगमनेर। मौजे डिग्रस येथे 5-5:30 वाजेच्या दरम्यान जो मुसळधार वारा व पाऊस झाला त्यामध्ये डिग्रस येथील खातेदार महादू दगडू माळी यांच्या गट नंबर 484 मध्ये असलेल्या राहत्या घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळून ते गंभीररित्या जखमी झाले होते। त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची जी हानी झालेली आहे त्यातून त्यांना सावरण्यासाठी शासनाच्या वतीनं त्यांना योग्य ती भरीव मदत मिळण्याकामी आज सकाळपासूनच ग्रामसेवक, तलाठी व सर्व शासकीय यंत्रणा या ठिकाणी उपस्थित असून त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळेल यासाठी सर्व प्रयत्न करत आहोत। तरी शासनाने देखील या घटनेची दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी मी शासनाकडे मागणी करतो। मोठे बंधू श्री माधव दगडू माळी यांच्यावर ही निसर्गाचीच हानी म्हणलं तरी काय वावगं होणार नाही। निसर्गापुढं आपल्याला कोणाला जाता येत नाही। त्यांच्यावर घराची भिंत कोसळून त्याच्यामध्ये ते दाबले गेले, तरी त्यांना उपचारादरम्यान आम्ही दवाखान्यात उचललं गेलं। तिथे गेल्यानंतर उपचारादरम्यान त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं आणि सरकारने याच्याबद्दल याची दखल घ्यावी हीच आपण सर्वजण प्रार्थना करूया। आणि अत्यंत तातडीनं तलाठी असेल, आपल्या गावाचे सरपंच असतील यांनी बी त्याची दखल घेऊन आणि आमच्यापर्यंत ही चांगल्या पद्धतीनं सेवा त्यांनी दिली आणि सरकारने चांगली भरीव मदत करावी, त्यांच्या कुटुंबाला एक मोठा आधार राहील एवढंच मी 2 शब्द बोलतो।